त्याला काय झालं होतं माहिती नाही रे. तनयाच्या बोलण्यात येऊन मला मला खूप मोठी झेप घ्यायची होती. तुझा जसा अवॉर्ड मिळाला होता ना, मला पण तसाच अवॉर्ड मिळवायचा होता म्हणून. ट्रस्ट मी, हे सगळे अवॉर्ड तुला मिळणार आहेत. लाईफमध्ये यार अप्स अँड डाऊन्स होतच असतात, पण म्हणून काय झेप घेणं थांबायचं नसतं. पण झेप घेताना आपल्या आजूबाजूचे जे अनुभवी माणसं आहेत त्यांचा सपोर्ट घ्यायला हवा, त्यांचं ऐकायला हवं, मगच ती झेप यशस्वी ठरते. पण आज जर ही डील तू साईन केली असती तर केवढं मोठं कर्ज झालं असतं आपल्या. बट आय रियली लव्ह युअर पॅशन. तू खूप मेहनत घेतलीस या प्रोजेक्ट मागे. पण मला एक गोष्ट नाही कळली, तू एवढे फंड्स कुठून अरेंज करणार होतेस? म्हणजे एवढी मोठी रक्कम तू कसं काय मॅनेज करणार होतस? ऍक्च्युली आपल्या घरावर लोन घेणार होतो. मला बाबांनी घराचे पेपर्स दिले होते. खरं तर मी बाबांशी बोलायला घाबरत होतो, माझी हिंमत नाही झाली. म्हणून मग तनया बोलली बाबांची आणि तिने बाबांकडून पेपर्स मिळवले. आणि पेपर्स येताना बाबांनी हेही सांगितलं की कोणालाही याबद्दल सांगू नकोस, कोणासमोरही हा विषय काढू नको. म्हणून मग मी कोणालाच सांगितलं नाही याबद्दल, कोणासमोर हा विषय नाही काढला. तनयाचा सपोर्ट होता म्हणून हे सगळं शक्य झालं. पण दादा, तनयाला नव्हतं माहिती की विशाखा मावशी अशी आहे म्हणून. तिला खरंच नव्हतं माहिती. बाबांनी डॉक्युमेंट्स दिले, पण हे कसं शक्य आहे? आणि बाबा असं कुणालाही न सांगता का करतील? किमान एकदा आकाशरावांना तरी सांगायचं होतं. नाही नाही, नक्कीच काहीतरी घोळ. डॉक्टर या ना, तनया वरती या. नाही वसुंधरा, आता विषय नको. आधीच या सगळ्या गोष्टींचा बाबांनी एवढा मोठा धसका घेतलाय. तनयाच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं ना तर त्यांची तब्येत परत खराब होईल. योग्य वेळ आल्यावर कळेलच सगळ्यांना. मिस्टर ठाकूर, तुम्हाला किती वेळा सांगितलं तनयाची नीट काळजी घ्या म्हणून. दुर्लक्ष करू नका आणि तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ देऊ नका. श्वास घे जरा. कशी तब्येत आहे बाळा? अंग खूप जड झाल्यासारखं वाटतं. अजिबात दगदग करायची नाही आणि स्ट्रेस तर अजिबात घ्यायचा नाही. डॉक्टर प्लीज तिला ओरडा जरा, कोणाचंही ऐकत नाही ती. मी काही मेडिसिन लिहून देते, ते घेऊन या तिला आणि लगेचच द्या. निघते मी. डॉक्टर थांबा. का? काय झालं? मी सोडतो ना तुम्हाला. अहो नको नको, तिला जास्त गरज आहे तुमची. तुम्ही तिच्याजवळ थांबा, मी येते. हा अखिल, प्लीज तू माझ्या शेजारी बस ना, मला जरा बरं वाटेल रे. बरं वाटतं आता?
एक मिनिट डॉक्टर. झालं तनयाचं चेक? हो हो झाला ना. हे काय झाला? अच्छा, या ना बसा. चहा कॉफी काय घेणार? या. नाही हो बसत नाही. आता पेशंट वाट बघतायत ना, निघते. अहो अहो मलाही तेच विचारायचं आहे, पेशंटबद्दलच विचारायचं आहे. झाला ना तनयाचा चेकअप? हो तिची काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला. अहो किती विकनेस आलाय तिला. या दिवसात खूप काळजी घ्यायला पाहिजे, जपलं पाहिजे तिला. आणि तिला ताण येईल असं काहीही करू नका. हो ना, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नाही खरंच ताण घेते ती आणि सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असते हो. अहो असं होतं या दिवसामध्ये. हार्मोनल चेंजेस झालेले असतात, त्याशिवाय तिचं फर्स्ट ट्रायमिस्टर चालू आहे ना. असं होतं, पण जपा तिला, काळजी घ्या. काळजी नाही घेतली तर काहीही होऊ शकतं. हां चला येते मी. डॉक्टर अहो थांबा. नाही मला अजून काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. ही सोनोग्राफी नक्की कोणी केली हो? मी केली का? नाही मग तुम्हाला काहीच कसं नाही माहीत प्रेग्नन्सीबद्दल? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी खोटं बोलतेय? माझ्या डायग्नोसिसवर शंका आहे तुम्हाला? मला तर तुमच्या डॉक्टर असण्यावरच शंका आहे. मॅडम माइंड युअर लँग्वेज. एक तर पेशंटला तपासायला मला घरी बोलवून घेतलं आणि वरून माझा इन्सल्ट करताय. तुम्हाला डॉक्टर म्हणवताना लाज कशी नाही वाटत हो? डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो, देव म्हणतात त्याला. आणि तुम्ही डॉक्टर नाही, बहुरूपी आहात, बहुरूपी. अहो तुम्ही काय बोलताय? कुणाशी बोलताय? काही कळतंय का तुम्हाला? कळताय ना. आणि जे कळायला हवं होतं ना तेही आधीच कळलं. तनया प्रेग्नेंट नाही. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसलेलं आहे तनया प्रेग्नंट आहे. हो 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 मला तर माहिती आहे ना, पडद्यामागे कशी सोनोग्राफी दाखवता तुम्ही ते. नाही म्हणजे तुम्ही स्वतःच्या तोंडाने आम्हाला सांगितलं होतं. मी काहीही सांगितलेलं नाहीये कोणालाही. तुम्ही खोटं बोलताय. असं काय करताय डॉक्टर? तुम्हीच तर सांगितलं होतं ना आम्हाला. नाही तुम्हाला ना आठवण करून देते. आम्ही दोघे नवरा बायको आलो होतो राजस्थानी वेशात, विशाखा मॅमच्या रेफरन्सने. आठवलं? डॉक्टर मैडम मन्ने तारी मदद चाहिए मैडम, हमारे को सलाह चाहिए मैडम. तेव्हा तुम्हीच तर आम्हाला सांगितलं होतं ना की कसं तुम्ही एका वेगळ्याच प्रेग्नेंट बाईवर सोनोग्राफी करून मॉनिटरवर ते सगळं दाखवता. आठवलं? नहीं म्हणजे मारी सासू माँ को काय तो दिखाने के लिए. त्याची पण सोय होईल. पण कसं? आतमध्ये आधीच एक प्रेग्नेंट बाई असेल. मी तिची सोनोग्राफी करीन आणि बाहेर तुझे सासू सासरे मॉनिटरवर बाळ बघतील. लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हीच दाखवलं होतं ना हे सगळं. रिपोर्ट्स खोटे तयार केले. माझ्या फॅमिलीला फसवत होता तुम्ही. अहो काही काय बोलताय तुम्ही? असं कधी होतं का? खोटं बोलताय तुम्ही. हो आम्ही खोटं बोलतोय ना. चालेल मग आम्ही एक काम करतो. आम्ही जातो एका वेगळ्या डॉक्टरकडे, त्यांना भेटतो, तिथे तनयाचं चेकअप करतो. तिथल्या रिपोर्ट्समधून कळेलच की तनया प्रेग्नेंट आहे की नाही. आणि जर प्रेग्नेंट नसेल तर मग पोलिसात तुमची कंप्लेंट करतो. मग कसं सगळं व्यवस्थित होईल आणि तुमचं डॉक्टरचं लायसन्स तेही कॅन्सल होईल. नाही 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 मॅडम, असं नका करू. माफ करा मला. अहो इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी, सगळी वाया जाईल. हे सगळं विशाखा मॅडमनी करायला सांगितलं मला. तनया प्रेग्नेंट नाहीये. त्यांनी या बदल्यात मला पैसे दिले होते विशाखा मॅडमनी. काय? काय म्हणालात तुम्ही आता? माफ करा मला, मी खोटं बोलले. तनया प्रेग्नेंट नाहीये. त्या दिवशी मी वेगळ्या बाईची सोनोग्राफी केली होती आणि ती तनयाची सोनोग्राफी असं दाखवलं. मला माफ करा तुम्ही प्लीज. हे सगळं मला विशाखा मॅडमनी करायला सांगितलं आणि त्या बदल्यात त्यांनी मला पैसे दिले होते.
तनया तनया कुठे आहे? काय झालं आई? आत्ताच्या आत्ता तिला बोलव. अगं, पण झालंय काय ते तरी सांग. ते मी तिलाच सांगेन, तू तिला खाली बोलव. आई अगं ती आराम करते. आराम गेला खड्ड्यात. अशी तशी ये म्हणावं. आले आई आले आले. ए बाई, ते हळूहळू चालायचं नाटक बंद करा. पटापट पावलं टाक आणि ये माझ्या समोर. बाई काय म्हणतायत? काय झालं डॉक्टर? माझं काही चुकलंय का? मी गोळ्या औषधं घेते वेळेत. हो, पण त्या तर म्हणतायत की तू काहीच वेळेत करत नाहीस, नियम सुद्धा पाळत नाहीस. कारण तू प्रेग्नंट नाहीच आहेस. काय बोलतेस तू आई? बरोबर आहे ना? काय झालं आता? दाखीळ बसली? बोल आता, अशी गप्प बसू नको. बोल काय ते? सॉरी आई, सॉरी सॉरी, चुकलं असं. मी नाटक केलं. मी हे सगळं नाटक केलं कारण वसुबाईंनी मला खूप कामं सांगायची आई. त्या कामांपासून वाचण्यासाठी मी प्रेग्नन्सीचं खोटं बोलले. आणि मग ते लपवायला खोटं बोलत राहील. खोटं बोललीस तू? तुला लाज नाही वाटली घरच्यांना फसवायला? जी माणसं तुझ्या प्रेग्नन्सीच्या बातमीने आनंदात होती त्यांच्याशी खोटं बोललीस का ग? तुला प्रेम देण्यात आम्ही कुठे कमी पडलो म्हणून फसवलंस आम्हाला? अख्खं घर किती आनंदात होतं. या घरामध्ये नवीन पाहुणा येणार, आपला खरा वारसदार येणार, तुझं बाळ येणार, अख्खींचं बाळ येणार. केवढ्या आनंदात होतो, केवढी स्वप्न बघितली होती. तुझं मोठं डोहाळे जेवण करायचं, थाटामाटात बारसं करायचं, त्याला काय काय दागिने करायचे, त्याचे कपडे, त्याचे विणलेले स्वेटर्स, तुझा थाटमाट. किती स्वप्न बघितली होती आम्ही. ते सगळं सगळं खोटं होतं. तुला मजा येत होती असं करताना? हा, अवनीने तुझ्यासाठी किती पदार्थ केले, वस्तूनी तुझ्यासाठी किती धावपळ केली, वर खाली. तुला मजा वाटत होती हे बघताना? वाटलं नाही काही आपल्याच माणसाला फसवताना? खोटारडी, का असं वागलीस तनया? तनया, याच्यात पण खोटं? मी बाबा होणार होतो ना मी. आता मला जाऊ द्या प्लीज. थांबा डॉक्टर. ते चाललात, थांबा. अहो पण आता सत्य तुम्हाला कळलंय ना. पण ही गोष्ट बाहेर येऊ देऊ नका प्लीज, नाही तर माझ्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल. मी निघू का आता? थांबा. अहो अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. काय विचारायचे आता? तुम्ही येताना एकच बॅग घेऊन आला होता. मग ही जी दुसरी बॅग आहे ती कुठून आली? ती माझ्या डॉक्युमेंट्सची बॅग आहे. हो, बघू दाखव. माझी पर्सनल बॅग आहे.
डॉक्युमेंट्सची बॅग आहे, मी कोणालाही देत नसते. सॉरी डॉक्टर, चेक तर मला करावंच लागेल. नाही कसं आहे, आता इतक्या गोष्टी खोट्या घडतायत ना, मग त्या काय आहेत हे कळलं तर पाहिजे. हे तर घराचे डॉक्युमेंट्स आहेत. हे कुठून आले तुमच्याकडे? ते तनयाने दिले मला. विशाखा मॅडमनी सांगितलं होतं की तनया जे देईल ते घेऊन ये. मला नव्हतं माहिती यात काय आहे. घराचे कागदपत्र तनयाकडे? ते तर माझ्या कपाटात होते ना. बाबा असं काय करतायत? तुम्हीच दिले होते ना तनयाला आणि सांगितलं की कोणाला हे याबद्दल सांगू नको, म्हणून तर मी हा विषय काढला नाही कोणासमोर. मी कशाला देईन तिला? मला कळत नाही, घराची कागदपत्र घरच्या लोकांना कशासाठी लागणार होती? तनया खरं काय आहे सांग आता. बाबांना तू कन्व्हिन्स केलं होतंस ना? डील आहे, फंडची रिक्वायरमेंट आहे असं सांगितलं होतंस ना तू? आणि बाबांनी स्वतःहून तुला डॉक्युमेंट्स दिले होते ना? काय? आणि कोणाला सांगू नको असं बोलले तुला? बोल ना आता, खरं बोल. सॉरी चुकलं माझं. बाबा मी तुम्हाला न सांगता तुमच्या रूम मधनं कागदपत्र घेतले. मला माफ करा. हे सगळं मी माझ्या मम्माच्या सांगण्यावरून केलं. सॉरी. आईचं वाण नाही पण गुण लागला तुला. तिच्याच पावलावर पाऊल टाकून चाललीस ना पुढे. अगं घरची कागदपत्र बाहेरच्याला देणं म्हणजे घरच्या लक्ष्मीनी घरची अब्रू चौहाट्यावर मांडणं. काही वाटलं नाही तुला असं वागताना? विश्वास ठेवला होता ग तुझ्यावर, विश्वास ठेवला होता. सगळं संपवलंस. आता बाहेरच्यानं काय उत्तर द्यायची आम्ही? काय सांगायचं त्यानं की सुनेने गंमत म्हणून आई व्हायचं नाटक केलं होतं? अगं घरातल्या माणसांची एवढी मोठी फसवणूक. ती प्रेग्नन्सीचं नाटक काय, ती कागदपत्र चोरणं काय, हे काय येतं ना या? अगं ज्या माणसांनी तुला आपलं मानलं, तुझी काळजी घेतली, तुला सुनेचा दर्जा दिला, सुनेचा मान दिला, तुला ऐश्वर्य दिलं, प्रेम दिलं, त्यांचीच अशी फसवणूक केलीस तू. काही वाटलं नाही तुला असं वागताना? हा